प्लांटेशनची मेथड जी आहे ती रो टू रो तुम्ही 3.5 किंवा 4 फूट अशी पण ठेवू शकता, किंवा प्लांट टू प्लांट जो अंतर असतो तो एक फुटाचं किंवा 1.25 फूट त्याचं पण आपण ठेवू शकतो। आता याच्यामध्ये जवळपास 1 एकरामध्ये आपल्याला 10,000 झाडं लागतात। आपण याला साधारणतः आपल्याला याचा ड्रिपवर प्लांटेशन आपल्याला याचं करायला लागतं। आता ही जी रो ही सिंगल रोमध्ये आपण प्लांटेशन केलेलं आहे, आपण तेच आपण सेकंड रोमध्ये पण प्लांटेशन करू शकतो। आता हे जे आपलं जिरेनियम आहे, आता हे जे जिरेनियम आपलं हे रोज चायनीज जिरेनियम आहे, याच्यामध्ये तुमचं इजिप्शियन जिरेनियम आहे, अल्जेरियन बोर्बॉन जिरेनियम आहे। आपलं जे प्लांटेशन हे आपलं रोज चायनीज जिरेनियमचं आपलं हे प्लांटेशन आहे। आता रोज चायनीज म्हटल्यानंतर ही चायनीज व्हरायटी जी की चायनामध्ये युनानमध्ये याचं सगळ्यात जास्त प्रोडक्शन आहे, की ते आपल्या भरपूर कंट्रीज आहे, 190 कंट्रीज आहे। तर ॲक्रॉस जवळपास एक 10-15 कंट्रीजला, म्हणजे इंडियामध्ये हे बऱ्याच कंट्रीजला युनानवरतून सगळ्यात जास्त जे ऑइल आहे हे इथे आपल्या इंडियामध्ये याचं इम्पोर्ट केल्या जातात। आता युनानमध्ये जी ॲग्रोनॉमिकल प्रॅक्टिस आहे, जी प्लांटेशन मेथड आहे, ती ह्या प्रकारची प्लांटेशनमध्ये काही सिंगल बेड आहे आणि एक डबल प्लांटेशन आहे 1 फुटावर, या पद्धतीने त्याचं आपण प्लांटेशन करतो। आपण जो पहिले प्लॉट बघितला हे आपलं जे आमचं पहिल्या सीझनचं प्लांटेशन होतं एक सिंगल रोवर, त्याच्यामध्ये आपण वर्षाला 3 कटिंग घेतो, 3 ते 4 कटिंग घेतो आपण वर्षाला। पण तेच याच्यामध्ये आमचं स्वतःचं आता आम्ही ट्रायल केलेली आहे, आता आमचं याचं स्वतःचं म्हणणं आहे की याच्या आम्ही जवळपास 4 ते 5 कटिंगपर्यंत आम्ही याचं प्रोडक्शन घेऊ शकतो। आणि जी कटिंग आपली 4 महिन्यामध्ये येते तीच याच्यामध्ये आपल्याला 2.5 ते 3 महिन्यामध्ये कटिंग भेटणार, म्हणजे इयरली आपल्या 4 ते 5 कटिंग एकदम व्यवस्थितपणे आपल्याला त्या भेटू शकतात। आता अशा पद्धतीने जर आपण प्लांटेशन करतोय या पद्धतीने, तर याच्यामध्ये आपल्याला ॲडव्हान्टेज पण आहे आणि याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट पण आहे। आता इन्व्हेस्टमेंटचा जर अर्थ आपण विचार केला तर आपलं एकरी साधारणतः आपण फक्त एक 4 फुटावर 4 बाय 1 प्लांटेशन जर आपण केलं तर आपले 8 ते 10,000 प्लांट्स आपल्याला 1 एकरमध्ये लागतात। पण ह्या पद्धतीने आपण प्लांटेशन केलं तर जवळपास आपल्याला डबल प्लांट्स लागतात, म्हणजे जर एकरी 10,000 तिथे लागत होते तर इथं आपल्याला जवळपास एकरी 18,000 ते 20,000च्या दरम्यान आपल्याला झाडं लागणार। पण आपल्या जमिनीचा याच्यामध्ये पूर्णपणे आपला यूज होतो एक्झॅक्टली, म्हणजे आपलं प्लांट ऑफ पॉप्युलेशन वाढलं तर आपल्या प्लांट ऑफ कटिंग ही वाढणार, याच्यापासून जो आपल्याला पाला भेटतो, जे हर्बेज आपल्याला याच्यापासून जे उत्पादन भेटतंय हे वाढणार आपलं। आणि सगळ्यात मेन याचा जो विडिंगचा प्रॉब्लेम आहे, याचा जो स्पेस जास्त राहत नाही, त्यामुळे आपल्याला विडिंगचा पण प्रॉब्लेम आहे तो असतो थोडासा आपला सॉल्व होऊन जातो। त्यामुळे याचं जे उत्पादन आहे हे 100% थोडंसं आपल्याला वाढवाच भेटतं, याच्या कटिंग्स वाढणार आहे आपला। त्यामुळे जे आपण ऑइल काढतोय ते ऑइल पण आपल्याला जास्त भेटणार आहे, आपल्याला हर्बेज जास्त भेटलं तर आपल्याला ऑइल पण आपल्याला 100% जास्तच भेटणार आहे। आता याच्यापासून आपल्याला 4 ते 5 कटिंग भेटलं तर आपलं याचं उत्पादन आपल्याला थोडंसं वाढतं, याचं 20%-25% उत्पादन जे आहे ते आपलं ग्रो होतं, 40 ते 45 टनापर्यंत आपल्याला याचा पाला भेटू शकतो। म्हणजे जवळपास जर आपण रिकव्हरीचा विचार केला, ऑइल रिकव्हरीचा, तर 1 टना पाल्यापासून साधारणतः आपल्याला 900 ml ते 1200 ml मिनिमम आपल्याला ऑइल भेटू शकतं। तर त्या हिशोबाने जर कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला जवळपास 45 ते 50 किलोपर्यंत आपल्याला जेरेनियमचं जे ऑइल आहे ते आपल्याला भेटू शकतं, आणि शेतकऱ्यांचा जो इन्कम आहे याच्यामधला तो चांगल्या पद्धतीने वाढू शकतो।